चला तर मंडळी, आता आपण ग्रेव्ही बनवण्याची तयारी करत आहोत. त्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत 1 किलो कांदे. कांदे छान स्वच्छ केलेले आहेत आणि थोडे मीडियम आकाराचे घेतलेले आहेत आणि ते जास्त खूप छोटे नाही कापले, मोठे मोठेच कापलेले आहेत. आता आपण त्याला कुकरमध्ये लावूया आणि 3 ते 4 शिट्टी आपल्याला होऊ द्यायची आहेत, म्हणजे ते छान पकले पाहिजे. आणि आता मी कुकरमध्ये टाकत आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकते, जेणेकरून छान शिजले पाहिजे ते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकते, टेस्ट आली पाहिजे. आणि गॅस सुरू केलेली आहे. आता ती कुकर लावून आता 4 शिट्ट्या होऊ देते याला. चला तर आता आपले हे कांदे तयार झालेले आहे. कुकरमध्ये आपण शिट्ट्या लावलेल्या होत्या 4. आता याला मिक्सरमध्ये काढून याचा पेस्ट तयार करायचा आहे. आता आपण पेस्ट तयार करूया. चला तर आता आपण ग्रेव्ही बनवूया. आता ग्रेव्ही बनवायला घेतलेली आहे मी टाकत आहे इथे 4 ते 5 चम्मच तेल. मी 4 ते 5 चम्मच तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यानंतर मग तिथे मी तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे टाकते आहे 2 तेजपात आणि 4 लवंग, 1 मोठी विलायची आणि 2 हिरवी विलायची, छोटी विलायची आणि हे 3 छोटे छोटे कलमी, 1 कर्णफूल. चला तर अद्रक लसूणचा पेस्ट रेडी झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मिरची पावडर. मी घेतलेला आहे 1 चम्मच मिरची पावडर. आता मसाला तयार झालेला आहे ग्रेव्हीचा. आता मी हे पिसलेले जे कांदे होते कुकरमध्ये लावलेले होते ते आता त्याचे हे ग्रेव्ही टाकते आहे आणि छान आता ग्रेव्हीला थोडं शिजू देते. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकते मग याच्यामध्ये. आणि नमक टाकायचं राहिलेलं आहे तर नमक टाकते आता मी चवीनुसार. तुम्हाला जेवढं नमक लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता, पण मी टाकते चवीनुसार नमक. आणि थोडंसं शिजू देते, मग 1 ग्लास पाणी, अर्धा ग्लास पाणी सोडून देते याच्यामध्ये. चला तर ग्रेव्हीचा मसाला छान झालेला. आता आपण त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकूया. 1 ग्लास म्हणत होती पण थोडं पातळच लागते ना, तर त्याच्यासाठी मी 2 ग्लास पाणी सोडलेलं आहे याच्यामध्ये. हे बघा, आता अशी ग्रेव्ही झालेली आहे. आणि आता हिला छान 15-20 मिनटं छान शिजू द्यायची आहे. जेवढी शिजेल ही तेवढी आपली ग्रेव्ही आता छान झालेली आहे बघा आता. आणि आता गॅस बंद केलेली आहे मी. आणि आता सर्व करूया. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.